वेंकी तुमच्या घरचा लाडका मुलगा दिसतोय. खूप काळजी घेता तुम्ही त्याची. हो, अरे वेंकी आमच्या सगळ्यांचा खूप लाडका आहे. खूप प्रेम करतो आम्ही त्याच्यावर. खरं सांगू का, त्याची आमची भेट झाली ही देवाचीच कृपा आहे. भेट झाली म्हणजे? म्हणजे व्यंकी लक्ष्मीच्या पोटी जन्माला आलेला नाहीये. आम्ही दत्तक घेतले त्याला. व्यंकीच्या जन्मानंतर त्याचे आई वडील लगेच वारले. त्याच्या मामांनी त्याला अनाथाश्रमात सोडलं. जयंत, आमच्या लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष लक्ष्मीला मूल होत नव्हतं. म्हणून आम्ही मूल दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. व्यंकी आमच्या घरी आला आणि आमचं नशीबच पालटलं. घराचं गोकुळ झालं. खरंच व्यंकी आमच्याकरता खूप लकी आहे. वेंकी ऑर्फनेज मधून आलाय. कुठल्या? अरे जयंत, तू जिथे होतास ना त्याच. ओटीची सगळी तयारी नीट झालीये ना? हो. नारळ खारका आहेत ना? आहेत आजी. आणि हळकुंडा घेतलंय आजी. आई, मला एक विचारायचंय की इतक्या वर्षापासून तुम्ही हे सगळं करताय, तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी आजींना सगळ्या सूचना द्यायच्या असतात, सगळं विचारायचंच असतं का? अगं काय हरकत आहे, मोठ्या आहेत त्या. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले. घरात मोठे असतात ना, त्यांनी नेहमी वाटतं की छोट्यांना नीट सांगावं, समजवावं. त्यांचं ऐकल्यावर आपलं कुठलंही नुकसान होत नाही. बरं बरोबर. आता हे काय चाललंय? ओटी भरणीचा कार्यक्रम. म्हणजे? थांब जरा. आजी आपल्याला न विचारता सगळं काही सांगेल. आई, झालं सगळं, बघा एकदा. हो हो, ठीक आहे, आलीच. जानू बेटा ये. लक्ष्मी, आज आपल्या जानूची ओटी भरली जाते. किती वेगळंच वाटतंय ना. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. जयंत, याला ओटी भरणं म्हणतात बरं का. लग्न झालेल्या बायकांची अशी ओटी भरली जाते. का तर तिचं घर मुलाबाळांनी भरावं म्हणून, आणि ह्या खारका खोबरं तिला ताकद यावी म्हणून. नाही तर म्हणशील आता हे कशासाठी. वा, खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं. जयंत, तू वेळात वेळ काढून या पूजेकरता इथे आलास. आमच्या बरोबर वेळ घालवलास. खूप छान वाटलं. बाबा, मला पण खूप मजा आली. ताई, ताई मी निघतेय. माहितीये मला, आणि म्हणूनच मी रुसलीये तुझ्या. मी पण रुसलीये. ताई, तू ना आता माझ्यासारखं वागतेस. हा, अजिबात नाही. मी योग्य त्या कारणावरनं चिडते. म्हणजे ताई, तुला असं म्हणायचंय का की मी सतत चुकीच्या कारणांवरून चिडत असते? हो, नेहमीच. आणि मग मी तुला समजवायला येते, तुझी मनधरणी करायला येते. असं सोडून नाही जात तुला, जशी तू आत्ता चाललीयस. ताई यार, सॉरी ना. पण आपण इट्स ओके म्हणायचं असं ठरवलंय ना.
हम्म. ताई ताई अगं एकदा बघ तरी माझ्याकडे, मी काय सांगते ते एकदा ऐकून तरी घे प्लीज. थँक्यू. ताई उद्या जयंतची अर्जंट एक मीटिंग आहे जी त्याला अटेंड करावीच लागणार आहे, म्हणून आम्ही निघतोय. पण मग त्यांना जाऊ दे ना मावशी, तू थांब. बरोबर. ताई अगं मी खरंच थांबली असते, पण अगं जयंतला ना खूप कमी दिवसात माझी सवय झाली आहे, त्यामुळे त्याला एकट्याला घरी नाही करमणार माझ्याशिवाय. म्हणजे मी जर त्याला कन्व्हिन्स केलं ना तर तो मला थांब म्हणेलही, पण ताई मलाच तसं करायचं नाहीये. जानू, माझ्या हे लक्षातच नाही आलं, सॉरी. आनंदी, आता आपल्याला जानू मावशीला सॉरी म्हणायचंय. पण मला अजूनही वाटतं की तिने इथे राहावं. आनंदी बाळा, अगं तुझ्या जयंत काकाला ऑफिसमध्ये काम आहे ना, म्हणून आम्हाला जावं लागतंय. पण मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन ना तेव्हा खूप दिवस इथे थांबे. पिंकी प्रॉमिस. एकदम पिंकी प्रॉमिस. ताई मी पुढच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा खरंच खूप दिवस थांबेन इथे. आणि हो, त्या सिद्धूनी जर तुला त्रास दिला ना तर मला एक फोन कर, उगाच त्रास सहन करत बसू नकोस. आणि डोंट वरी, मी काहीही करणार नाही. आपण ना जयंतला सांगूया, तो त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करेल. आणि अशा गोष्टी मला सांगत जा गं. हो जानू, तू काळजी घे आता. बरं, मी निघते आता. जयंत पण बाहेर वाट बघतोय.